फकीराला पोलिसांनी अटक केली ही गोष्ट विष्णुपंत कुलकर्ण्याला समजली. ते धावतच आले आणि पोलिसाला जाब विचारू लागले. अटक का केली? ते म्हणाले, यांनी माळवाडीच्या मटकऱ्याला लुटलंय. याला पुरावा काय? मटकऱ्याच्या धान्याचा माग यांच्या घरापर्यंत आलाय. यांच्या घरात आम्हाला भाकरी सापडलेत. असं? मग या नियमानं तुम्ही मला का अटक करत नाहीत? कारण आत्ता चला, माझ्या घरात यावेळेला तुम्हाला भाकरी सापडतील. असं म्हणल्यावर पोलीस थोडे वरमले. तसे पंथ पुढे बोलू लागले, साहेब, ही माणसं माती खाऊन जगतात. त्यात साथीच्या रोगानं हैराण झालेत. अहो, लोक कुत्र्याच्या मौतीनं मरत आहेत. ही खबर मी तुम्हाला दिली होती, पण तुम्ही त्याच्यावर कसलाही इलाज केला नाही साहेब. साहेब, ही माणसं जिवंत आहेत, ही मडी नाहीत. जो बैल चुचकारून चालत नाही त्याला परानं टोचून पळायला लावणारी ही माणसं आहेत. यांच्यावर तलवारी काबू करू शकत नाहीत, कारण तलवारी यांनी फार चालवलेल्या आहेत साहेब. यांना घेऊन जा आणि उद्या मला अटक करायला या. असं म्हणताच पोलीस वरमले आणि त्यांनी फकीराला सोडून दिलं.